नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. वृक्षारोपण, साडी व शैक्षणिक साहित्य वाटप करून जनता दरबार न्यूजचा वर्धापन दिन साजरा. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांच्या हस्ते एका पत्रकाराने राबविला स्तुत्य उपक्रम. शहापूर तालुक्यातील जनतेचे प्रश्न बेधडकपणे मांडून अल्पावधीतच नावारूपाला आलेले पत्रकार तथा मुख्य संपादक सुनील केदारे आणि कार्यकारी संपादक संजय कांबळे यांचे धडाकेबाज न्यूज चॅनल जनता दरबार न्यूजचा दुसरा वर्धापन दिन शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता विठ्ठल रुक्माई मंदिर सभागृह, गंगा देवस्थान, वाफे, शहापूर येथे थोर समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते वृक्षारोपण करून गरजू महिलांना साडी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून जनता दरबार न्यूजचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हे काम खरं तर राजकारण्यांनी करणे गरजेचे आहे, मात्र एका पत्रकाराने हा नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रम राबवून समाज माध्यमाला दाखवून दिले की पत्रकार फक्त बातम्यांपुरता मर्यादित नसून सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत, असे वक्तव्य नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांनी बोलताना केले. या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श बहुजनांचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रनिर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेठ NKT ठाणावाला चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष थोर समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर, वाफे ग्रामपंचायत उपसरपंच भगवान गोरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहापूर तालुका सचिव संभाजी बेहरे, शहापूर गजाली न्यूजचे संपादक, पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न शहापूर तालुका अध्यक्ष संजय बन्सी भालेराव, मनसे ठाणे जिल्हा सचिव सुजाता सुनील केदारे, मनसे शहापूर तालुका अध्यक्षा सविता गोने, अंकुश भोईर, कैलास केदारे, शैला केदारे, छाया केदारे, आशा वाघ, प्रणिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू महिलांना साडी तसेच 5 जिल्हा परिषद शाळांना भिंतीवरील घड्याळ वाटप करण्यात आले. तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना जनता दरबार न्यूजचे मुख्य संपादक सुनील केदारे आणि कार्यकारी संपादक संजय कांबळे यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना भेट दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुनील केदारे यांनी केले. नाव घेताना बघा, त्याप्रमाणे आमच्या मित्रांनी सांगितलं, महिलेला त्या वस्तू भेटायचं महत्व वस्तूचा नसतो, भावनाचा. त्याला भेटली की त्याला आनंद मिळतो. त्याप्रमाणे हे नाव घेताना किती आनंद मिळतो आपल्याला. जनता दरबार दुसऱ्या वर्ष, पहिल्या वर्षी पण आलं होतं, दुसऱ्या वर्षी आपला आला आणि वर्षोवर्ष चालणार आणि वर्षोवर्षात मी येणार. किती पाऊस असला काही असला येणार, कारण समाजासाठी जो काम करत आहे, समाजासाठी झटकत आहे, तोच देवता आहे. काय फॅन आमच्या भारतात 33 कोटी देवता आहेत. मी मोजायला गेलो, काय मोजू शकला नाही कधी. 500, 600, 700 त्याच्यावरती मी कधी मोजू शकलो नाही. तर भरपूर व्यासपीठाप्रमाणे आले. आपण सर्व मोठी संख्याने हे पावसात आले. एका 365 दिवसमध्ये 65 दिवस ठाण्याला असतो, 300 दिवस फिरत असतो. आणि आता मी शेवटी 1-2 वर्षात तो पत्रकार लोक सर्वांचा सन्मान करत आहे. मला खरोखर अभिमान वाटतो. तिथे परवा राजगुरुनगर नगर गेला, 100 लोकांना सामाजिक काम करायला, त्यामध्ये 90% महिला होती. फार ध्यान ठेवा, सामाजिक काम करणारी महिला होती 90% आणि 10% पुरुष होते. मी त्याला अभिनंदन दिला पत्रकारला की तू महिलाच का निवडली. नाही बाबा, हे चांगलं काम करते. अरे मग पहिले से तो काम चांगला करते, मग आम्ही त्याला पुढे ठेवली नाही, पक्षाने त्याला मागे ठेवली, म्हणून आमचा देश मागे गेला. ध्यान ठेवा.
जर तुम्हाला देशाला पुढे आणायचं असेल तर महिलांना पुढे करा. जेवढी महिलांना पुढे करेल तेवढा देश आपला पुढे जाणार. आज शिक्षण क्षेत्रामध्ये पण मुली पुढे आहे, मुलगे नाही आहे पुढे. काय नाही, माझ्याकडे 1,60,000 मुले आहे. त्याच्या 90,000 मुली आहे, 90,000. आणि काय सांगतो पुढचे पिढी 5-10 वर्षानंतर सगळे कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर, आमदार, फामदार सगळे मुली आहे. कारण ते शिक्षणामध्ये अपुरे आहे. आणि आज समाजाला शिक्षण नाही आहे, ध्यान ठेवा. म्हणून अनुपाणू निवडून येतो. दुष्कर्म करणारे खासदार म्हणते, पण जर मुली पुढे गेली ते दुष्कर्म करणारे मागे जाणार. खास ध्यान ठेवा. आज भारताच्या घटना विचार करा, किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किती जमान्याचे बेरिस्टर, किती मनाली भावना बनवली. आता वर्ल्डमध्ये अशी घटना नाही, तुम्हाला मी खात्री सांगतो. आणि ते घटनाला थोडा हात लावला की हात लागून जातो. घटनाला मागे पुढे घ्यायला मागत असेल कोण, त्याला माहीत नाही तुमच्या बाप सगळे बघत असतो, कोणता देव. म्हणजे ही घटना लई महत्वाची आहे. म्हणून माझी एकच विनंती तुम्हाला, मुलाला भरपूर संस्कृती द्या. आता जीवात आहे मी कुणी मला त्याचा भाऊ इथे बोलवलं ते बुद्धविहारसाठी. लई चांगला बुद्धविहार म्हणून आहे. कारण सगळीकडे बुद्धविहार पण पाहिजे, मंदिरं पण पाहिजे, मस्जिद पण पाहिजे. आपला कोणाचा विरोध नाही आहे. म्हणून भरपूर शिक्षण दिला तर आपली भावी पिढी पुढे येणार. आज पण महाराष्ट्रात पाहिजे तेवढा शिक्षण नाही आहे, तुम्हाला सांगतो. भरपूर माझी शाळा आहे. आमची रेल संस्थामध्ये 4,000 संस्था आहे, तरी शिक्षण नाही आहे भारतात. भारत तर 16 गुजरातमध्ये शिक्षण आहे, तुम्हाला सांगतो. प्रायव्हेट करायला लागले सगळे. सायन्स झाले, जिल्हा परिषद, नगरपालिका सगळे बंद करणार आणि ते विकून टाकणार, तुम्हाला सांगतो. पण डोळे उघडे ठेवा. मुलांना शिक्षण भरपूर दिला तरच आपला देश सुखी होणार. देश कोणी सुखी करू शकत नाही, पैसेवाले पण सुखी करू शकत नाही, 2 नंबर जमणार. पण शिक्षण शिवाय काही पर्याय नाही. पण मुलीला आणि मुलीला तर भरपूर शिक्षणाची आवड आहे. मुलगी पण अजून आमच्या महाराष्ट्र मुंबईमध्ये मोबाईलमध्ये पागल झाले आहे. काय ध्यान ठेवा. मुलांना मोबाईल घेऊन द्यायची गरज नाही आहे. मोठे होईल ते घेणार, पण काय झालं शिकले मोठे झालं घेणार. पण शिक्षणामध्ये मोबाईलची करू नका. मुलीचा रडला की त्याला मोबाईल घेऊन द्या, काय गरज नाही मोबाईलची. कारण मोबाईलमध्ये चांगली गोष्ट भरपूर आहे, पण ते बघत नाही. माझ्या घर लंडनमध्ये आहे, ते रोज फोन करतो मोबाईल. पण एक अगदी 4-5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 2-2 तास मोबाईलमध्ये बोलत असते. 2-2 तास काय बघते मला कळत नाही. आणि मुलांना भरपूर शिक्षण द्या. त्याचप्रमाणे घर मंदिरसारखा ठेवा. घराची श्री लक्ष्मी आहे त्याला असं ठेवा. आई वडील देवापुढे मोठे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.